अहिल्यानगर शहरात पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेले 3 आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे। 20 ऑगस्ट 2026 रोजी पत्रकार सुशील थोरात यांच्या गाडीला सोनू कोहक यानं त्याच्याकडील गाडीनं धडक दिल्याच्या कारणावरून तसेच आरोपी विरोधात बातम्या लावण्याच्या कारणावरून सोनू कोहक, पप्पू मते, विकी धवन, प्रशांत निकरड आणि अनोळखी पहिलवान अशांनी सुशील थोरात आणि त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तर सोनू कोहक आणि इतरांनी सुशील थोरात यांना खाली पाडून डोक्यात पाठीवर दगडानं मारहाण केली, तसेच गळा दाबून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। याबाबत पत्रकार सुशील थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान अहिल्यानगर शहरातील पत्रकारास झालेल्या मारहाणीच्या घडलेल्या घटनेची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करत संबंधित गुन्ह्याच्या तपासाबाबत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केला। दरम्यान पथक या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा गोपनीय बातमीदारामार्फत तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे शोध घेत असताना आरोपी पुणे शहरातील राजगुरुनगर येथे असल्याची माहिती मिळाली। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला, मात्र आरोपी तेथून पसार झाल्याचं कळालं। दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी हेमंत उर्फ सोनू कोहक हा त्याच्या साथीदारासह वाळूज पंढरपूर जवळ MIDC परिसर छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली। पथकाने त्यावरून संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेत हेमंत उर्फ सोनू कोहक, प्रशांत निकरड आणि महेश उर्फ पप्पू मते यांना ताब्यात घेतलं। त्यांना विश्वासात घेऊन अधिक विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी सुशील थोरात आणि त्याच्या मुलाला मारहाण केल्याची माहिती सांगितली। पथकाने ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केलं असून गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलीस करतायत। तर ताब्यातील आरोपींपैकी हेमंत उर्फ सोनू कोहक, प्रशांत निकरड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतो। सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला। आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळूज MIDC परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत। सदर आरोपी त्यांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे। तोफखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत।